शिक्षण संघर्ष संघटनेचा धामणगाव रेल्वे ते तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यामध्ये शिक्षकांना विविध आश्वासन शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी दिले व आपल्याला निवडून देण्याचं आवाहन केलं। विद्यमान आमदारांवर त्यांनी कडाडून टीका केली। शिक्षण संघर्ष संघटनेचा धामणगाव रेल्वे ते तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यामध्ये शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी शिक्षक आमदारांवर घणाघाती आरोप केले। अमरावती विभागातील विद्यमान शिक्षक आमदारांनी त्यांच्या 6 वर्षांच्या कार्यकाळात शिक्षकांच्या कोणत्याही समस्या सोडवल्या नाही हे वास्तव आहे, परंतु तरीही मी शिक्षकांचा आणि शिक्षक माझे असा कांगावा करत शिक्षकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न ते करत आहे। ज्या शिक्षक आमदारांनी शिक्षकांचा घात केला त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून देण्याची वेळ आता आली असून आपल्यातील एका शिक्षकालाच शिक्षक आमदार म्हणून निवडून दिल्याशिवाय आपल्या समस्या दूर होणार नाही, असं प्रतिपादन शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी केलं। शिक्षण संघर्ष संघटनेचा धामणगाव रेल्वे तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला। यावेळी शिक्षकांना संबोधित करताना संगीता शिंदे बोलत होत्या। त्यानंतर त्याचं काम हे असते की तो कोणत्याही संघटनेचा असेल तरी पहिला प्रेफरन्स तो शिक्षक आहे म्हणून त्याचं काम करायला हवं आणि हा उद्देश आपण काम करायचं। हा दुसऱ्या संघटनेचा आहे, हा दुसऱ्या पक्षाचा आहे, हा माझ्या संघटनेचा आहे म्हणून काम करायचं किंवा तालुका अध्यक्षाला विचारून या किंवा सचिवाला विचारून या असं कधीही मनामध्ये डुकरेसर येणार नाही। तुम्ही कधीच शंका ठेवू नका, कारण आपल्याला काम करायचं आहे। आपल्याला नुसतं आमदार बनणे आणि पेन्शन घ्यायची असं नाही, कारण मी पेन्शन आताही घेत नाही आणि तुम्हाला पुन्हा सांगते, जर आमदार झाल्यावर पहिली जी प्रोसिजर आहे पेन्शन नाकारली हे माईकवर सांगण्यात अर्थ नाही, पण आमदार झाली की पहिली प्रोसिजर राज्यपालाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून द्यावं लागते आणि ते जोपर्यंत माझ्या शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत मी पेन्शन स्वीकारणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। या मेळाव्याला मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र कोकाटे, कार्याध्यक्ष अशोक चोपडे, संस्था व शाळा चालक मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम करडे, माजी सचिव प्रवीण दिवे, संघटनेचे मार्गदर्शक नितीन गुडदे, धामणगाव तालुकाध्यक्ष अनंत डुमरे, मुख्य संघटक मिलिंद देशमुख, तालुका सचिव अविनाश चाफळे यांच्यासह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्षकांची उपस्थिती होती। अमरावती विभागातील विद्यमान शिक्षक आमदारांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळवला। स्वतः ते सरकारमध्ये सामील होते, परंतु तरीही शिक्षकांच्या साध्या समस्या ते सोडवू शकले नाहीत। त्यांनीच आपल्या शासकीय अनुदानित शाळांना अडचणीत आणणाऱ्या कंपनी विधेयकावर स्वाक्षरी देखील केली। हे आमदार महोदय खरोखर शिक्षकांच्या हिताचा विचार करतात का, असा सवालही संगीता शिंदे यांनी केला। विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।